ठिकाणी दिलेली आहे। तर या घडीची आणखीन महत्त्वाची बातमी रायगडमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। दक्षिणेत पावसाचा जोर आहे तर उत्तरेत जोर कमी झालेला आहे। महाड, माणगाव, म्हसळा या परिसरामध्ये पावसाची दमदार सुरुवात झाल्याचं दृश्य आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे। भारत, माफ करा, तुम्ही बराच काळापासून प्रतीक्षा करत होतात, पण उपमहापौर यांचा फोन होता त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला। पण रायगडमध्ये आपण पाहतोय, रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे। रायगडमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून काय विशेष खबरदारी आहे? मॅडम, सलग तिसरा दिवस आहे पावसाची संततधार रायगडमध्येच असं सर्वच तालुक्यांमध्ये पाहायला मिळते। आज जे आहे हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिलाय। अर्थातच 6 जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल असा देखील इशारा देण्यात आलाय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सखल भागातील आणि दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। सर्व प्रशासकीय यंत्रणा ही अलर्ट मोडवरती आपल्याला पाहायला मिळते। एखादा संभाव्य धोका निर्माण झाला किंवा परिस्थिती पूरसदृश्य निर्माण झाली तर त्यामध्ये तातडीने नागरिकांना योग्य वेळी सहकार्य मिळावे यासाठी एनडीआरएफची एक तुकडी जी आहे ती रायगडमध्ये बोलवण्यात आलेली आहे। त्याचं बेस कॅम्प आहे ते महाडमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। सध्या जर पावसाचे आपण चित्र या ठिकाणी पाहिलं तर दक्षिण रायगड म्हणजे विशेषतः माणगाव तालुका असेल, महाड तालुका असेल, पोलादपूर असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, तळा तालुका असेल, या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार ही कायम सुरू आहे। महत्वाचा भाग म्हणजे पश्चिम घाटाला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कोकणाचा जो रस्ता आहे, पोलादपूर मार्गे साताराला जाणारा महाबळेश्वर घाट म्हणजे आंबेनळी घाट आहे, या घाटावरची या रस्त्यावरची वाहतूक ही 6 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। कारण या मार्गावरती वारंवार दरड कोसळण्याच्या घटना आहेत त्या घडत आहेत। यातून कुठला अनुचित प्रकार घडू नये, कोणाच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। दुसरीकडे रायगडला जलद गतीने पुण्याकडे जोडणारा जो मार्ग आहे तो आहे वरंध घाट, भोर मार्गे जातो। हा मार्ग देखील वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। कारण सलग 2 दिवस वरंध घाटामध्ये मोठमोठ्या दरड खाली होत आहेत। अर्थातच त्या ठिकाणी आपत्ती निवारण करणारी यंत्रणा सज्ज आहे। जेसीबीच्या यंत्राच्या सहाय्याने ती दरड हटवली जाते, वाहतूक पूर्वपदावर केली जाते। मात्र दरडींचा धोका कायम असल्यामुळे या दोन्ही मार्गावरची वाहतूक आहे ती सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे। रायगडमधल्या नद्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत। आंबा आणि कुंडलिका या नद्या ह्या इशारा पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत। मात्र अद्याप पुराची जी रेषा आहे किंवा धोक्याची जी रेषा आहे ती ओलांडलेली नसल्यामुळे कोणत्याही भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली नसली तरी जे वातावरण आहे, पावसाचा जो जोर आहे, जी संततधार आहे ती जर पाहिली तर मात्र सर्व नागरिकांना या ठिकाणी सतर्क राहण्याची सूचना माझ्या विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। लागले मॅडम। भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।